लकी अली यांच्या एका वक्तव्याने सध्या सोशल मीडियावर आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये भावुक वातावरण निर्माण झालं आहे. नुकत्याच झालेल्या एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये लकी अली यांनी आयुष्य आणि मृत्यूबद्दल मन मोकळं केलं. त्यांच्या या वक्तव्यातून आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा शांत आणि वेगळा दृष्टिकोन समोर आला. कॉन्सर्टमध्ये चाहत्यांशी संवाद साधताना लकी अली म्हणाले, प्रत्येकालाच एक ना एक दिवस या जगातून जावं लागतं. त्यामुळे या सत्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. याच संदर्भात त्यांनी आपण प्रवास करत असताना दफनासाठी आवश्यक असलेलं इहिराम म्हणजेच कफनाचं वस्त्र सोबत ठेवतो असं सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर कॉन्सर्टमधील वातावरण भावुक झालं, कारण लकी अली हे केवळ गायक नाहीत, तर त्यांच्या आवाजाशी आणि गाण्यांशी अनेक पिढ्यांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. विशेषतः 90च्या दशकात त्यांच्या वेगळ्या आवाजाने आणि साध्या भावपूर्ण संगीताने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं. ओ सनम सारख्या गाण्यांमुळे लकी अली आजही चाहत्यांच्या मनात लोकप्रिय आहे. त्यांनी अभिनय आणि पार्श्वगायनातूनही आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र कालांतराने त्यांनी बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहापासून काहीसं अंतर ठेवत स्वतःच्या संगीतावर अधिक लक्ष केंद्रित केलं. लकी अली यांच्या या वक्तव्याचा चाहत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ घेतला आहे. काहींना त्यांचे शब्द भावुक करणारे वाटले, तर काहींनी त्यांच्या आध्यात्मिक विचारांचं कौतुक केलं. पण या संपूर्ण प्रसंगातून एक महत्त्वाचा विचार समोर येतो. आयुष्य कितीही मोठं असलं तरी त्याच्या नश्वरतेची जाणीव प्रत्येकालाच असते. लकी अली यांनी हीच जाणीव आपल्या चाहत्यांसमोर अत्यंत साध्या शब्दात मांडली. तुम्हाला लकी अली यांचा हा दृष्टिकोन कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.